नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मला सांगायला अत्यंत खुशी होत आहे, आनंद होत आहे की मी तुमच्यासाठी एक नवीन PYQ सिरीज म्हणजेच मराठी ग्रामरची PYQ सिरीज घेऊन येत आहो. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की सर काय काय आपल्यासाठी सुरू करत आहे. आधी तर त्यांनी PYQ सिरीजमध्ये मॅथ अँड रिझनिंग सुरू केली आणि आता पुन्हा मराठी ग्रामर सुरू करत आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की सर आपल्यासाठी जे करत आहेत ते चांगलं करत आहे आणि या यूट्यूब चॅनलवर आपल्याला सर्व काही वन स्टॉप सोल्युशन मिळत आहे. म्हणजे मी तर तुम्हाला मराठीमध्ये ही सुरुवात केली नव्हती, पण पहिल्यांदाच मी सुरुवात करीत आहे. जर मित्रांनो तुम्हाला ही सिरीज आवडली तर ही कंटिन्यू सुरू राहणार आहे. फक्त तुमच्या प्रतिसादाची आवश्यकता आहे. ठीक आहे, तर आपण ही PYQ सिरीज अशाच प्रकारची आज तर मी खूपच कमी ही जी घेतलेली आहे स्लाइड ही खूप कमी क्वेश्चन घेतलेले आहे. जर तुमचा प्रतिसाद वाटला तर मी ही स्लाइड म्हणजे क्वेश्चन वाढवणार आहे. ठीक आहे, फक्त आवश्यकता आहे तुमच्या प्रतिसादाची. तर तुम्हाला दिसून येत असेल की या स्लाइडवर मी काय घेतलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी या स्लाइडवर घेतले आहे मनी व त्यांचे काय अर्थ. तर आपण सुरुवात करणार आहोत मनी व त्यांच्या अर्थाला. बघा काय आहे, पहिली जे मन आहे ते काय आहे रे, असतील शीते तर जमतील भूते. काय म्हणत आहे, याचा जो अर्थ आहे, या मनीचा अर्थ आहे विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसंही गोळा होतात. हा त्या मनीचा अर्थ आहे. बघा, जेव्हा तुमच्याकडे काही असेल तेव्हा तुम्हाला लोक काय होतील, विचारतील. तुमच्याकडे लोक येतील आणि तुमच्याजवळ लोक गोळा होतील. म्हणजेच या म्हणजे मनीचा अर्थ आहे असतील शीते तर जमतील भोवती. या मनीचा अर्थ काय आहे, एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ. काय आहे रे, ही मन आहे आणि ही PYQ मन आहे, आलेली मन आहे, एका एक्झाम मध्ये आलेली ही मन आहे. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ. दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो. म्हणजे एखादी जर तुमचा मित्र दुर्जन असेल, त्यासोबत जर तुम्ही वागणूक केली आणि राहिलात तर तुम्हाला किंवा तुमच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. हाच या मनीचा अर्थ आहे. समजलं. बघा त्याच्यानंतर तिसरी म्हण बघा, अडला हरी गाढवाचे पाय धरी. अडला हरी गाढवाचे पाय धरी या मनीचा अर्थ असा आहे, एखाद्या बुद्धिमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते. म्हणजे याचा अर्थ असा दिसून येतो की जर एखादी कोणी बुद्धिमान असेल आणि त्याला अडचण आली असेल तर त्या व्यक्तीला, बुद्धिमान व्यक्तीला दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते. हाच या मनीचा काय अर्थ आहे, अडला हरी गाढवाचे पाय धरी. मग बघा चौथी मन आहे, अति तेथे माती. म्हणजे या मनीचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवट नुकसानकारक असतो. म्हणजे काय आहे बघा, जर तुम्ही एखादी गोष्ट काय करत असेल, वारंवार किंवा अतिरेक करत असेल तर त्या गोष्टीचा तुम्हाला शेवटी नुकसान होईलच, असा या मनीचा अर्थ आहे, अति तिथे माती. समजला. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा शेवटची जी मन आहे, अन्नछत्री जेवणे वर मिरपूड मागणे. अन्नछत्री जेवणे वर मिरपूड मागणे. म्हणजेच या मनीचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची, त्याशिवाय आणखीनही काही गोष्टी मागून मिजाज दाखवणे. म्हणजे काय आहे, ही मन PYQ मन आहे, म्हणजे आलेली मन आहे, एक्झाम मध्ये विचारलेली मन आहे. मला असं वाटलं की ही वारंवार पुन्हा विचारू शकते, म्हणून मी ही मन काय केली आहे, रिपीट केलेली आहे. म्हणजे बघा रे, अन्नछत्री जेवणे, अन्नछत्री जेवणे म्हणजे काय, आणि वर मिरपूड मागणे याचा अर्थ असा दिलेला आहे, दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची. म्हणजे त्याच्याकडून मदत तर घ्यायची, आणखी जर काही त्याच्याकडून मिळत असेल तर
त्या गोष्टी काय करणे, मागून घेणे आणि मिजाज दाखवणे, हा या म्हणीचा अर्थ आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ज्या 5 म्हणी आहे त्या 5 म्हणीचा अर्थ समजला असेल तर आशा करतो की तुम्हाला ही PYQ सिरीज आवडेल आणि ही कंटिन्यू अशीच सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला या यूट्यूब चॅनलला आधी सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या नोटिफिकेशन मिळेल. नोटिफिकेशन मिळाल्यानंतर तुम्हाला नवीन काही अपडेट मिळेल. तर जसं की मी अपडेट देतच असतो सगळ्या गोष्टींचं, हा वन स्टॉप सोल्युशन काय आहे यूट्यूब चॅनल आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि जर मित्रांनो तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलशी जोडायचं असेल, जॉईन व्हायचं असेल तर हा माझा काय आहे, टेलिग्राम चॅनलचा काय आहे, पेज आहे जीवन पातुरकर आणि हा माझा व्हॉट्सअप ग्रुप आहे. या व्हॉट्सअप ग्रुपवर मी काय GK GS करंट अफेअर या सगळे गोष्टीचं क्विज काय घेत असतो डेली माझ्या काय व्हॉट्सअप ग्रुपवरती. आणि मला इन्स्टावर फॉलो करायचं असेल विद्यार्थी मित्रांनो तर जीवन पातुरकर ही माझी काय आहे, पेज आहे, ID आहे. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.